ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया एक वेगळ्या रेसिपीसाठी. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत अतिशय मऊ, सुंदर आणि चविष्ट ओल्या नारळाची उकडची करंजी. या रेसिपीची खासियत म्हणजे खोबरे किसायचं नाही आणि करंजी लाटायची नाही. गरज नाही, अगदी नवशिक्यांनी ही रेसिपी सहज करू शकाल. मस्त पाणी असं गरम करायला ठेवायचं, त्याच्यात साजूक तूप टाकूया. त्याला छान अशी गरम झाले की त्यात आपण एक वाटी तांदळाचं पीठ टाकूया आणि त्याची उकड काढूया. छान असं उकड सेट होईपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. यासाठी लागणारं साहित्य: एक वाटी तांदळाचं पीठ, 2 वाट्या पाणी, 1 टीस्पून साजूक तूप, चवीनुसार मीठ. आणि सारणासाठी ओला नारळ, 1 ते 2 वाटी गूळ, साजूक तूप, वेलची पूड, जायफळ पूड. छान असं खोबरं ग्राइंडरमधनं ग्राइंड करून घ्यायचं. या प्रकारे उकडताना करण्याची मी तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे. एका भांड्यात 2 वाट्या पाणी गरम करा, त्यात मीठ आणि साजूक तूप घाला. पाणी उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि त्यात तांदळाचं पीठ एकदम घाला. लगेच चमच्याने चांगलं हलवा. एका पॅनमध्ये आता आपण सारण्यासाठी तयारी करूया. खोबरं छान असं ग्राइंड करून घेतलं आहे. तूप गरम झालं की त्यात हे ग्राइंड केलेलं खोबरं आपण टाकूया आणि ते छान असं परतून घेऊया. हे ओल्या नारळाचे छोटे छोटे तुकडे करून मी मिक्सरमध्ये फिरवून घेतले होते ग्राइंडरमधनं. गूळ घेतला आहे किसून, तोही छान असा मिक्स करूया. गूळ वितळल्यानंतर सतत हलवत राहा. त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड घालूया. मिश्रण थोडं कोरडं आणि घट्ट झालं की गॅस बंद करा. काही टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सारण खूप ओलं असेल तर करंजी फुटू शकते. ती कन्सिस्टन्सी बघा. छान असं गरम करून घ्यायचं. हे आपलं सारण ऑलमोस्ट तयार आहे. याच्यामध्ये आपण जायफळ टाकणार आहोत. संपूर्ण जायफळ वापरण्याचे फायदे: शक्यतो जायफळाची पूड वापरण्याऐवजी संपूर्ण जायफळ किसूनच वापरा. ताजं किसलेलं जायफळ करंजीला अगदी सुगंध आणि चव, नैसर्गिक गोडवा देते. संपूर्ण जायफळाचा सुगंध जास्त काळ टिकतो, त्यामुळे करंजी अगदी स्वादिष्ट लागते. फक्त एक चिमूटभर टीस्पून, हाफ टीस्पून घातलेलं किसलेलं जायफळ पुरेसं असतं. जास्त घातल्यास चव कडवट होऊ शकते. पचनक्रिया सुधारते. जायफळमुळे गोड पदार्थांना छान सुगंध आणि पारंपरिक चव देतं. शरीराला उबदारपणा देण्यास मदत करते. अँटीऑक्सिडंटचे नैसर्गिक गुणधर्म असतात. पारंपरिक आयुर्वेदानुसार मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास मनशांती ठेवण्यास आणि चांगली झोप येण्यास मदत होते. ही उकड आपली छान असंच सेट झाली आहे. ही उकड तयार झाली. उकड मळताना काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहेत. उकड कोमट असतानाच मळा. पूर्ण थंड झाल्यावर मळल्यास तडे पडू शकतात. हाताला थोडंसं साजूक तूप किंवा पाणी लावून मळा, त्यामुळे उकड हाताला चिकट नाही. उकड किमान 8 ते 10 मिनटं चांगली मळा, म्हणजे ती एकजीव, मऊ आणि लवचिक होते. जर उकड कोरडी वाटत असेल तर थोडे थोडे कोमट पाणी शिंपडून पुन्हा मळा. जर उकड जास्त ओलसर वाटत असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ घालून मळा. उकड मौन झाल्यावर ओल्या कापडाने झाकून 10 ते 15 मिनटं ठेवली तर करंजी बनवताना ती फाटत नाही आणि खूप स्मूथ लागते. उकडीत गाठी राहणार नाही याची काळजी घ्या. छान ह्या प्रकारे आपण करंजी दाखवते आहे. आणि उकड सेट झाल्यावर छान असा एक पेड्यासारखा गोळा घ्या. छान असा उकडीचा एक गोळा घ्या. प्लास्टिक शीटवर किंवा बटर पेपरला तूप लावा. त्यावर गोळा ठेवून दुसरी शीट ठेवून प्लेट किंवा वाटीच्या तळाने हलक्या हाताने दाबून पुरी तयार करा. ह्यासारखी मधोमध त्याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत सारण. अर्धी घडी करून कडा व्यवस्थित दाबा. इच्छा असल्यास सुंदर डिझाईन करून कडा मुरडा. कडा नीट बंद करणे, म्हणजेच वाफवताना सारण बाहेर येणार नाही. स्टीमर किंवा इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवा. केळीच्या पानावर किंवा तेल लावलेल्या प्लेटवर करंज्या ठेवा. खूप छान ह्या करंज्या लागतात. नक्की ट्राय करून बघा. डिझाईन तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे देऊ शकतात. छान अशा सगळ्या एक एक करून सगळ्या करंज्या तयार करून घ्यायच्या. खूप कमी वेळेत खूप छान ही पारंपरिक पद्धतीची डिश तयार होते. नक्की करून बघा. खूप छान लागते.
आणि करंजी भरताना सारण जास्त भरू नका, नाहीतर करंजी फुटू शकते. कडा बंद करण्यापूर्वी हलक्या हाताने आतली हवा बाहेर काढा, त्यामुळे करंजी फुटत नाही. कडा आणि बोटाने नीट दाबून सील करा, म्हणजे वाफवताना सारण बाहेर येत नाही. कडा मुरडताना हलका दाब द्या, जास्त दाब दिल्यास करंजी फाटू शकते. प्रत्येक करंजी तयार झाल्यावर ओल्या कपड्याखाली झाकून ठेवा, त्यामुळे उकड सुकत नाही. आणि छान असं एका प्लेटला, इडलीच्या भांड्याला ग्रीसिंग करून घ्यायचं तुपाने आणि त्याच्यावर सगळे अशा करंज्या एक एक करून ठेवून गरम पाणी मी अगोदरच करायला ठेवलं होतं आणि स्टीम करून घ्यायची 5 ते 10 मिनटं. तयार झालेली आहे आपली ही उकडीची करंजी. आणि लक्षात ठेवा, जास्त वेळ वाफवलेली की करंजी कडक होऊ शकते, त्यामुळे वेळेचं भान ठेवून खूप महत्त्वाचं आहे. करंजीचा रंग थोडासा पारदर्शक दिसू लागला की तिच्यावर हलकीशी चमक आली की समजावं करंजी अगदी छान शिजली आहे. छान याच्यावर गरमागरम साजूक तूप टाकून तुम्ही खा. आहा! आता आपली गरमागरम उकडीची नारळाची करंज्या तयार आहे. वरून थोडंसं साजूक तूप घालून सर्व करा. सणासुदीला किंवा कोणत्याही खास दिवशी ही करंजी नक्की करून बघा. तिची मऊ उकळ, रसाळ सारण आणि अप्रतिम सुगंध सर्वांनाच नक्की आवडेल. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझी नवीन रेसिपी आल्यास अपलोड केल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.